बोलत आहे, येशू काय खात आहे, येशू काय शिकवत आहे, येशू कशा प्रकारे वागत आहे, या सगळ्या गोष्टी बारकाईने त्या 12 जणांनी पाहिल्या. आणि तुम्हाला माहित आहे का, ज्यावेळेला येशू निघून गेला, येशू बलिदान झाला आणि पुनरुत्थित येशू त्याचं स्वर्गारोहण झालं, त्याच्यानंतर या 12 जणांनी असं म्हटलेलं आहे की जगाची उलथापालट केली. हालेलुया, जगाची उलथापालट करून टाकली. त्याचं कारण काय माहितीये का, हे 12 जण रात्रंदिवस प्रभू येशू ख्रिस्तासोबत होते. येशू काय शिकवत आहे, त्याचं काय मन आहे, त्याचं काय अंतःकरण आहे, हे त्यांनी चांगल्या रीतीने जाणून घेतलं आणि ते उत्तम शिष्य बनले. आणि त्यामुळेच आज भारताला देखील, मला आणि तुम्हाला देखील सुवार्ता प्राप्त झालेली आहे. हालेलुया. कारण त्या शिष्यापैकी एक जण म्हणजे थोमा, बाबल येडीमध्ये तो भारतामध्ये आला आणि त्याच्याद्वारे शुभवर्तमान या ठिकाणी भारताला, मला आणि तुम्हाला समजलेलं आहे. हालेलुया. प्रभू येशू ख्रिस्ताची ओळख मला आणि तुम्हाला झालेली. एक शिष्य, आज भारतामध्ये कितीतरी लोकसंख्या आहे आणि कितीतरी लोक प्रभूला ओळखतात. तुम्हाला माहित आहे, जरी संख्येप्रमाणे 0.2% काहीतरी म्हणत असतील लोक, परंतु आपल्याला सर्वांना माहिती आहे, कागदोपत्री जरी नसले तरी लाखो करोडो लोक आज प्रभू येशू ख्रिस्ताला ओळखतात आणि त्याच्या पाठीमागे चालत आहेत. हालेलुया. हे कशामुळे झालं माहितीये का, एकच शिष्य आला, फक्त एक शिष्य, थोमा. केरळमध्ये तो आला, 52 AD मध्ये येशू ख्रिस्ताच्या मृत्यूनंतर 52 वर्षानं तो थोमा, म्हणजे 50 वर्ष, येशू ख्रिस्ताच्या मृत्यूनंतर 50 वर्षानंतर पेंटिकॉस्ट दिवस, म्हणजे जो उद्या संपूर्ण जगभरामध्ये रविवारी साजरा केला जातो, येशू ख्रिस्ताच्या मृत्यूनंतरचा किंवा स्वर्गारोहणाच्या नंतरचा 50वा दिवस, तो पेंटिकॉस्ट संडे म्हणून साजरा केला जातो. आणि तो संपूर्ण जगभरामध्ये साजरा केला जात असताना त्याच्यानंतर 2 वर्षांनी थोमा भारतामध्ये आला आणि शुभवर्तमान भारतामध्ये या ठिकाणी मला आणि तुम्हाला ऐकायला मिळालं. एक शिष्य ज्याच्याद्वारे संपूर्ण भारतामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताचं नाव गाजत आहे आणि कितीतरी लोक प्रभू येशू ख्रिस्ताकडे येत आहेत. हालेलुया. एक शिष्य करू शकतो का? एक शिष्य विश्वासणारा करू शकणार नाही, परंतु शिष्य नक्की जगाची उलथापालट करू शकतो. हालेलुया. आणि म्हणून जे ग्रॅज्युएट होत आहेत त्यांनी देखील समजून घ्यायचं की आपण हे साधारण लोक नाहीये, आपण साधारण लोक नाहीत, आपण प्रभू येशू ख्रिस्ताचे शिष्य आहोत. जगाची उलथापालट करण्याचं सामर्थ्य आमच्या हाती देवाला दिलेलं आहे आणि आम्हाला या गोष्टीचं ज्ञान असणं गरजेचं आहे की ज्या गोष्टी आम्ही शिकलेले आहोत